नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवली। 3 पोलीस हद्दीच्या संचारबंदीत अंशतः दिलासा। गणेशपेठ तहसील कोतवाली भागात काहीशी शिथिलता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर। पारंपरिक पोशाखात फडणवीस त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल। यानंतर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी घेणार आढावा बैठक। तर नाशिकच्या पालकमंत्रीपदासंदर्भात तिढा सुटणार का याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष। गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेची बैठक। संघटनात्मक रचनेत बदल जाहीर होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेडच्या दौऱ्यावर। भास्करराव पाटील खदगावकरांचा आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश। दिव्यांगाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक। सलग तिसऱ्या दिवशी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरूच। भरत गोगावले आणि योगेश कदम घेणार बच्चू कडूंची भेट। सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्तीला क्लीन चिट। सुशांत सिंहची आत्महत्याच सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात। प्रशांत कोरटकर हा देशाबाहेर पळून गेला नसल्याचं स्पष्ट। न्यायाधीश यशवंत वर्मा यांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन। वर्मा यांच्याकडे कोणतेही न्यायालयीन काम न सोपवण्याचे निर्देश। केंद्र सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क केंद्र सरकारनं हटवलं। 1 एप्रिल पासून कांद्यावर निर्यात शुल्क नाही। आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी सलामी। केकेआरचा 7 गडी राखून उडवला धुव्वा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।